नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बैलगाडा शर्यत म्हटलं की सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासूर, आणि त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्व आतुरलेलो असतो. किंवा तो कुठल्या मैदानात पळणार आणि कधी पळणार हे आपल्याला बऱ्याचदा जाणून घ्यायचं असतं. अनेकदा व्हिडिओमार्फत ते आपल्याला कळतं देखील किंवा लाईव्हमार्फत देखील त्या बऱ्यापैकी ते कळत असतं. तर सध्याचा जो उन्हाळा आहे तो पाहता काल बकासूर आणि महाराज या दोघांनाही पोहणी देण्यात आली होती, आणि आज देखील त्याला बऱ्याच महिन्यानंतरनं मोकळा सोडण्यात आलेला होता. त्यामुळं नैसर्गिक वातावरणामध्ये व्यायाम त्याचा आज चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी त्या रील्स पाहिल्या देखील असतील. आणि कदाचित उद्याच्या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर पळणार आहे. आणि बकासूर म्हटलं की एक वेगळेपण. आणि बकासूरविषयी तुम्हाला या काही गोष्टी आहेत त्या माहिती आहेत का, की बकासूरला सगळ्यात आधी साथ देणारं नाव सोन्या, आणि मोठ्या हिंदकेसरी मैदानामध्ये देखील सोन्या आणि बकासूर या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि बकासूरच्या हिस्ट्रीमध्ये हे नाव चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरलं आहे. मग ते सुंदर असेल, सर्जा असेल, सोन्या असेल, अजून कुठल्या नावाचे निंदे असतील ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. तसं जर पाहायला गेलं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये विविध पायऱ्यांमध्ये नवीन जुन्या अशा सगळ्या विविध पायऱ्यामध्ये जास्तीत जास्त विजय असणारा एकमेव नंदी म्हणजे बकासूर. आणि त्याचे ते विजय ते कायमच एक नवीन इतिहास असतात. ज्या मैदानामध्ये त्याला साथ मिळते त्या मैदानात त्याचा एक नवीन इतिहास असतो. असा हा सर्वांचा लाडका बकासूर. शर्यतीमध्ये त्याचं असणारं सातत्य हे त्याचं रिकव्हरी सिस्टममुळं आहे, आणि शर्यतीत रिकव्हरी सिस्टम सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. आणि जितके नंदी आहेत त्यात सगळ्यात फास्ट आणि बेस्ट रिकव्हरी सिस्टम बकासूरचं आहे. कारण आपण त्याला अनेकदा पाहिले की तो सलग 1-2 दिवस मैदानं पळून देखील तितक्यात जोशात असतो.